इराण आणि अमेरिकेचे दोन्ही बाजूनी होणारे हल्ले थांबले आहेत. याचं कारण काय आणि याचं विश्लेषण आपण असं करतो. खरं म्हटलं तर इराण आणि अमेरिकेचा जो थेट संघर्ष आहे तो संपलेला नाही आहे. केवळ सध्या जे चाललेलं आहे तो एक रणनैतिक विराम, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं स्ट्रॅटेजिक पॉज. म्हणजे काही वेळाकरता थोडीशी तीव्रता ही कमी झालेली आहे. आणि याची कारणं, दोन मोठी कारणं आहेत. एक तर लष्करी आणि एक सामरिक कारण. लष्करी कारण असं आहे की इराणचं खूप नुकसान झालेलं आहे अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामुळे. तर त्याच्यामुळे त्यांना अमेरिकेशी सतत युद्ध करणं हे सोपं नाही. कारण युद्ध करण्याकरता ड्रोन्स लागतात, युद्ध करण्याकरता क्षेपणास्त्र लागतात आणि त्याचा तुटवडा आहे. तर त्याच्यामुळे इराणनी आपल्या हल्ल्याची जी तीव्रता आहे ती कमी केलेली आहे. आणि त्यांनी नुसते केवळ अमेरिकेवरती हल्ला करायच्या ऐवजी त्यांनी जे आखाती देशमध्ये जे लष्करी बेसेस होते अमेरिकेचे त्याच्यावरती पण हल्ले केले. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे आता सध्या तुटवडा आहे ड्रोन्सचा आणि PGM म्हणजे प्रिसिजन गाइडेड ॲम्युनिशन किंवा मिसाईल्स यांचा. तर त्याच्यामुळे जी हल्ल्याची जी तीव्रता आहे ती नक्कीच कमी झालेली आहे. दुसरं जोपर्यंत अमेरिकेचं आहे, सध्या चे जे हल्ले आहेत त्यांनी बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे. परंतु अमेरिकेकडे सुद्धा जी महागडी शस्त्र आहे यांचा तुटवडा म्हणता येणार नाही, परंतु यांची कमी आहे. तर म्हणून ते त्यांची जी महागडी शस्त्र आहेत, खास तर त्यांच्याकडे असलेले मिसाईल्स वगैरे, त्यांचा वापर ते अशा वेळेला करतात ज्यावेळेस त्यांना योग्य टार्गेट मिळतात आणि त्यांना आता पुरेशी योग्य टार्गेट ही मिळत नाही आहे. आणि याच्याशिवाय दुसरं मोठं कारण असं आहे की सध्या अमेरिकेमध्ये त्यांचं जे लक्ष आहे ते त्याकडे अमेरिकन लोकांना सध्या ट्रम्पच्या विरोधात राग हा पुष्कळ आलेला आहे. कारण तिथलं अंतर्गत राजकारण आणि अमेरिकेला मिडल ईस्टमध्ये इराणच्या विरोधात जे युद्ध आहे त्याच्यात जास्त इन्व्हॉल्व व्हायचं नाही आहे. कारण त्यांना त्यांचं लक्ष जे आहे ते आतल्या त्यांच्या समोर असलेली आव्हानं आणि दुसरं काही प्रमाणामध्ये तैवान, तिथे जर युद्ध झालं, चीननी काही गडबड केली तर त्याकरता त्यांना तयार राहायचं आहे. तर म्हणजे अमेरिकेकडे जी स्वस्त शस्त्र आहे ज्याचं राशनिंग होतं आहे आणि ते योग्य टार्गेट मिळालं की पुन्हा एकदा युद्ध सुरू करतील. परंतु याच्यामुळे युद्ध थांबलं आहे असं नाही. युद्धाचे जे इतर प्रकार आहेत त्या प्रकाराप्रमाणे युद्ध सुरू आहे. म्हणजे थोडक्यात युद्धाचं स्वरूप कसं बदली झालेलं आहे, त्याच्यामध्ये प्रॉक्सीच्या थ्रू इराण युद्ध लढतं आहे. कुठे कधी हिजबुल्लाचा वापर, आणि सध्या जे इराण जास्त वापर करतं आहे, हमासची शक्ती पूर्णपणे बर्बाद झाली आहे, हिजबुल्लाची शक्ती ही खूप कमी झाली आहे. परंतु जे हुथी आहेत त्यांची शक्ती पुष्कळ आहे. आणि आता हुथीचा वापर करून इराण जे बार्बेल मंडेप आहे, म्हणजे जो लाल समुद्र किंवा सुएझ कॅनॉल याच्याकडे जो जाणारा मार्ग आहे, तिथे ही जी समुद्रधुनी आहे तिथे आता हुती हल्ले करतायत सौदी अरेबियाच्या जहाजांवरती आणि इतर जहाजांवरती. त्यामुळे तिथली वाहतूक जी आहे, जहाज वाहतूक ही पुष्कळ प्रमाणात थांबलेली आहे. तर त्यांचं हे प्रॉक्सीच्या मदतीने युद्ध सुरू आहे. खास तर हुथी जे लाल समुद्र सुएझ कॅनॉलमध्ये फायर करून त्यांनी ट्रॅफिक पूर्ण थांबवलं आहे. आणि हा रस्ता युरोपकडे व्यापाराकरता जाण्याकरता अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. कारण हा जर रस्ता व्हाया रेड सी, सुएझ कॅनॉल, मेडिटेरियन सी हा रस्ता जर वापरता आला नाही तर तुम्हाला लांबचा रस्ता वापरावा लागेल. म्हणजे केप ऑफ गुड होप, म्हणजे जे साऊथ आफ्रिकेच्या टोकाला असलेले जे टोक आहे तिथून तुम्हाला वळसा घालून जावं लागेल, ज्यामुळे तुमची व्यापाराची जी किंमत आहे ही प्रचंड वाढेल. तर म्हणजे आता गल्फ ऑफ होर्मुझचा चोक पॉईंट वापरायच्या शिवाय इराणनी जे बार्बेल मंडपचा जो चोक पॉईंट आहे, जी समुद्रधुनी आहे ती बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही प्रमाणामध्ये दोन्ही देश बघतायत की आता कोण थांबेल आणि बघू पुढचं पाऊल तीव्र युद्धाचं पुन्हा केव्हा उचलायचं.